श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या वेद भविष्याच्या या चॅनलवर. आज आपण चर्चा करणार आहोत कन्या राशीवर 2025चे शेवटचे काही महिने आणि 2026च्या सुरुवातीचा काळ कन्या राशीसाठी अत्यंत सुवर्णक्षण घेऊन येणार आहेत. आता तुम्ही अडचणीतून निघून यशाच्या शिखरावर पोचणार आहेत. आता तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. हे दिवस तुमच्यासाठी अगदी सुवर्ण संधी घेऊन येणार आहेत. सगळे ग्रह जणू काही मिळून आता तुमचं नशीब लिहिणार आहेत. येणारी वेळ ही तुमच्यासाठी अतिउत्तम आहे. जे लोक तुम्हाला आत्तापर्यंत मूर्ख समजत होते, तुमच्या दुर्बलपणावर हसत होते, तेच आता तुमच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहणार आहेत. नवीन साम्राज्य उभं करायचं असेल तर गुरु, शनी आणि केतू या 3 ग्रहांचा त्रिकोणी दृष्टीने कन्या राशीवर एकाच वेळी परीक्षा आणि आशीर्वाद दोन्हीही येणार आहेत. 11 नोव्हेंबरनंतर काहींच्या आयुष्यामध्ये चांगला बदल तर काहींना अदृश्य मदत मिळणार आहे. काहींच्या कुंडलीत प्रचंड ऊर्जा जागृत होईल, ज्यामुळे कन्या राशीच्या लोकांना हा काळ न डगमगता नव्याने उभे राहण्याचा आहे. तुमच्या आतली शक्ती, बुद्धी आणि आत्मविश्वास आता बाहेर येणार आहे. हे दिवस आता जणू तुमची परीक्षाच बघणार आहेत, पण त्यावेळी हा काळ मोठा संधीचाही असणार आहे. आता सावलीतून प्रकाशाकडे नेणारा प्रवास सुरू झाला आहे. जाणून घ्या कन्या राशीच्या या मोठ्या बदलाच्या काळात तुमच्या आयुष्यात काय काय घडणार आहे, कुठल्या क्षेत्रात जास्त सावधगिरी बाळगायची आणि कोणत्या दिवशी तुमचं नशीब चक्क रेकॉर्ड तोडून उंच झेप घेणार आहे. चला तर मग सुरू करूया हा दैवी प्रवास. 11 नोव्हेंबर 2025 ते 11 मार्च 2026 कन्या राशीचा हा पुनर्जन्माचा काळ आहे. बदलाची सुरुवात 11 नोव्हेंबरपासून 20 डिसेंबरपर्यंतच होणार आहे. कन्या राशीतील मित्रांनो, 11 नोव्हेंबरपासून तुमच्या आयुष्यात एक अदृश्य पण जबरदस्त असा बदल घडून येणार आहे. जो बदल बाहेरून दिसणार आहे, पण तुम्हाला नक्कीच जाणवेल. जसं वाऱ्याच्या झुळकीने पानं हलतात, तसं तुमच्या मनामध्ये, करिअरमध्ये आणि नात्यामध्ये एक क्षण पण ठराविक बदल होईल. ग्रहस्थिती असं सांगते की 11 नोव्हेंबरच्या सुमारास बुध तुमच्या राशीत राहणार आहे आणि शनी तुमच्या पंचम भावावर लक्ष ठेवून आहे. याचाच अर्थ जीवनामध्ये रंगमंचावर आता तुम्ही मुख्य भूमिका साकारणार आहेत. आधी जे प्रयत्न फळ देत नव्हते ते अचानक परिणाम देऊ लागतील. काही लोकांना नवीन नोकरी, नवीन प्रोजेक्टची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना कठीण विषयांवर प्रभुत्व मिळेल आणि कलाकार, शिक्षक, लेखक यांच्या मनामध्ये जागा मिळेल. पण सुरुवातीला एक मोठा धडा आहे. गतीपेक्षा दिशा महत्त्वाची आहे. बुध तुम्हाला गती देईल, पण शनी विचार करण्यासाठी गरज वाटेल. आर्थिक बदल नोव्हेंबरच्या मध्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होणार आहेत, कारण दुसऱ्या भावात शुक्र आणि सूर्य यांची युती आहे. यामुळे पैशांच्या बाबतीत चांगली ऊर्जा निर्माण होणार. जुने कर्ज कमी होऊ शकतील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. काहींना अतिरिक्त कमाईचा स्रोत मिळू शकतात, जसे की साईड बिझनेस किंवा अचानक बोनस मिळेल. पण या काळामध्ये जास्त लोभ टाळा, कारण ज्योतिषानुसार बुध आणि शुक्र यांची ही जोड धनाचा प्रवाह वाढवते, पण खर्चही वाढवते. त्यामुळे संयमाने गुंतवणूक करा. पुढचा टप्पा म्हणजे डिसेंबर अखेर मोठे आर्थिक बदल असणार आहेत. नातेसंबंध आणि भावनिक बदल 11 नोव्हेंबर नंतर चंद्राच्या सप्तम भावावर परिणाम करणार. त्यामुळे नातेसंबंधांमध्ये भावनिक ओढताण वाढेल. जोडीदाराशी बोलणं वाढेल, पण लहान गोंधळ मोठा वावडं होऊ शकतो. काहींना जुना मित्र किंवा खास माणूस पुन्हा संपर्कात येईल आणि काहींसाठी नवीन ओळख हळूहळू नात्यात बदलेल. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की भावना जरा कंट्रोलमध्ये ठेवा, कारण शब्द बाणासारखा असतो. एकदा निघाला की परत तो घेता येत नाही. मनस्थिती आणि आरोग्य याची काळजीपूर्वक विचार करा. कन्या राशीच्या लोकांची मानसिक ऊर्जा या काळामध्ये खूप तग धरणारी राहील. तुमचं मन सगळं काळजीपूर्वक पाहील, तपासेल, विश्लेषण करील, पण त्यांच्यापासून थकवा आणि निद्रानाश हळूहळू वाढू लागतो. म्हणून ध्यान, योग किंवा साधना करणं गरजेचं आहे. झोपेचा टाईम ठेवा. शरीर आणि मन ह्या दोघांचं बॅलेन्स ठेवा.
शरीर तुम्हाला सतत सिग्नल देत असेल पण मन थकलेलं असेल तर शरीरही कमजोर होतं आणि सध्या तुमचं आरोग्य पुढच्या मोठ्या टप्प्यासाठी तयार ठेवणं फार गरजेचं आहे. 11 नोव्हेंबरपासून देवाकडून तुम्हाला छोटे छोटे संकेत मिळू लागतील. कधी स्वप्नातून, कधी कोणाच्या शब्दातून, कधी अचानक घडलेल्या काही घटना पाहून. हे संकेत तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नका, कारण हे संकेत तुम्हाला डिसेंबरमधल्या महत्त्वाच्या निर्णयांपर्यंत घेऊन जातील, जिथे तुम्हाला ज्यांच्यावर विश्वास नाही त्यांचाही सहभाग असेल. कधीकधी देवी मदत आपल्याला त्यांच्याकडूनच मिळते. म्हणून यावेळी ग्रह तुमच्या कुंडलीत जणू काही वीज कोसळवणार आहेत, पण ही वीज नष्ट करायला नाही, तर जुने अंधार उजळायला आलेले आहे. गृहस्थितीचा प्रभाव विस्फोटाची कारणं 26 डिसेंबर 2025 रोजी गुरु मार्गी होऊन कन्या राशीच्या 6व्या भावात प्रवेश करणार आहे आणि त्या क्षणी आणि बुधाची दृष्टी त्यांच्यावर पडेल. ही स्थिती म्हणजे कर्माचा विस्फोट. ज्याने प्रामाणिक काम केलं त्याला आशीर्वाद मिळेल. ज्याने फसवणूक, ढोंग आणि खोटेपणा केला त्याला आता परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. हा काळ सांगतो की जे बोललं आहेस तेच उगवणार आहे आणि ज्या व्यवसायातील उलथापालथ काही कन्या राशीच्या लोकांनी या काळामध्ये अचानक जबाबदारी किंवा प्रमोशन मिळू शकतं, पण काहींना कामाचं ओझं, तणाव आणि स्पर्धा वाढलेली जाणवेल. नोकरी बदलण्याची वेळ, प्रोजेक्ट सुरू करण्याची आणि स्वतःचा व्यवसाय उभा करण्याची संधी येईल, पण ती संधी धोक्याचीही असू शकते. सावधान राहा, कारण गुरु मार्गी असताना तुमचं नशीब साथ देईल, पण शनी सांगतो जो घाई करतो तो संकटात ओढवतो. तुमची बुद्धी आणि निर्णयशक्ती हेच ह्या काळातील सर्वात मोठं अस्त्र ठरणार आहे. आर्थिक क्षेत्रात विस्फोट डिसेंबराच्या अखेरीस येऊ शकतो. हल्ला-कल्लोळ संभवतो. काहींच्या हातात अचानक मोठे पैसे येतील, जणू देणे परत मिळतील आणि स्थावर मालमत्तेतून फायदा होईल. पण काही कन्या राशी लोकांसाठी हा काळ अचानक खर्च, दंड आणि गुंतवणुकीचे नुकसानीचा इशारा देणार आहे. ग्रह स्पष्ट सांगतात, फायदा मिळाला म्हणून आनंदात वेडं होऊ नका आणि नुकसान झालं म्हणून निराशही होऊ नका, कारण दोन्ही गोष्टींमागे एकच हेतू आहे, तुमचं आर्थिक नशीब पुन्हा शुद्ध करायच्या. नातेसंबंधात विस्फोट, भावनिक चाचणीचा काळ. हा काळ कन्या राशीच्या हृदयासाठी सर्वात संवेदनशील आहे. ग्रह सांगतात भावनांच्या ज्वालामुखी उफाळतील, जोडीदाराच्या संवादात चढ-उतार वाढतील आणि काही जुने गैरसमजही पुन्हा वर येतील. काहींसाठी क्लोज रिलेशनमध्ये अंतर निर्माण होणं शक्य, पण लक्षात ठेवा, ज्या नात्याचा पाया सत्य आणि श्रद्धेवर आहे ते नाते या वादळातून अधिक मजबूत होईल. हा काळ तुम्हाला शिकवेल, प्रेम म्हणजे अधिकार नाही, समजूत आणि संयम, आरोग्य आणि मानसिक ऊर्जा. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातून केतूचा प्रभाव आरोग्य भावावर वाढेल. यामुळे थकवा, डोकेदुखी, झोपेचा त्रास किंवा चिडचिड वाढू शकते. परंतु याच काळात योग्य ध्यान आणि शांत वेळ तुमच्यासाठी औषधासारखे काम करतील. सकाळी सूर्योदयाच्या वेळी थोडं सूर्याला जल चढवा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. तुमच्या मनाला स्थिरता आणि स्पष्टता देईल. दैवी संकेत, पुनर्जन्माची तयारी. ग्रह सांगतात की डिसेंबरच्या अखेर ते जानेवारीमध्ये हा काळ म्हणजे जुनं मिटून नव्याला सुरुवात करण्याची तयारी. काहीतरी तुमच्या जीवनातून कायम निघून जाईल. कदाचित नाती, कदाचित सवयी, कदाचित जुने विचार. विश्व आणि त्याच जागी निर्माण होईल एक नवीन आणि अधिक जागरूक, अधिक शांत आणि अधिक आत्मविश्वासपूर्ण. कन्या राशीच्या मित्रांनो, हा काळ तुम्हाला तोडायला नाही तर घडवायला आला आहे. जसे सुवर्ण तापवले की शुद्ध होते, तसंच हा काळ तुम्हाला परीक्षेत नेऊन शुद्ध आत्मविश्वासाने उजळेल. लक्षात ठेवा, जिथे विस्फोट होतो तिथूनच पुनर्जन्माची सुरुवात होते. पुनर्जन्माचा काळ फेब्रुवारी ते मार्च 2026. कन्या राशीच्या मित्रांनो, आता काळ बदललाय. डिसेंबर जानेवारीच्या वादळानंतर आता तुमच्या आयुष्यात आकाशात सूर्य पुन्हा उगवतोय. हा काळ म्हणजे नव्या जन्माचा आरंभ, नव्या यशाचा पाया आणि नव्या आत्मविश्वासाचा विस्फोट. ग्रहस्थिती प्रकाशाकडे वाटचाल. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सूर्य आणि बुध तुमच्या कर्मभावात युती करणार. याला ज्योतिषात म्हणतात बुधदित्य योग. हा योग तुम्हाला देतोय अफाट आत्मविश्वास, जबरदस्त निर्णय शक्ती आणि जगाला स्वतःचं खरं रूप दाखवण्याची ताकद. या क्षणी गुरुची सप्तम भावावरची दृष्टी सक्रिय होते, म्हणजे तुमचं भाग्य आता कर्माच्या प्रकाशाशी जोडलं जाणार.
कर्म करा आणि फळ आपोआप मिळेल. करिअर आणि व्यवसायात नव्या शिखराकडे झेप घेण्या कन्या राशीच्या जातकांसाठी फेब्रुवारी तो मार्च म्हणजे रिसेट बटन दाबल्यासारखा काळ आहे. डिसेंबरमध्ये ज्या संधी अर्धवट राहिल्या होत्या त्या आता पुन्हा जिवंत. नोकरीमध्ये वरिष्ठांचा पाठिंबा वाढणार, जुन्या प्रोजेक्ट यशस्वी होणार, नवीन क्लायंटची किंवा सहकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील. व्यवसाय भागीदारीचे नवे दरवाजे उघडतील. गुरु आणि बुध यांची संयुक्त ऊर्जा तुमच्या कौशल्य जगासमोर आणणार. काही कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये विदेशी कामाचे आणि ऑनलाईन प्रोजेक्टची संधी मिळणार. हा काळ यशाचे बीज पेरण्याचा आहे. जे काम सुरू कराल त्याची वाढ दीर्घकालीन असेल, मात्र गर्भ टाळा, कारण बुद्धी जितकी तेजस्वी तितकी नम्रता आवश्यक. आर्थिक सुधारणा आणि स्थैर्य. फेब्रुवारीच्या मध्यापासून शुक्र आणि चंद्राची युती तुमच्या धनभावावर पडते आणि आर्थिक क्षेत्रात स्थिरता मिळेल. अचानक आलेले खर्च थांबतील, बचत वाढेल, अडकलेले पैसे मिळतील आणि काहींना नवा इन्कम सोर्स मिळू शकतो. काही कन्या राशीच्या लोकांना या काळामध्ये घर, वाहन किंवा मालमत्तेचाच योग आहे आणि गुरुचा प्रभाव तुम्हाला धनप्राप्ती देणार आहे, पण सिद्धिचाराने वापरण्याचीही आठवण करतो. सल्ला: या काळामध्ये केलेली गुंतवणूक दीर्घकाळ टिकेल, म्हणून विचारपूर्वक निर्णय घ्या आणि कर्जापासून दूर राहा. प्रेम, नातेसंबंध आणि विवाह योग. कन्या राशींना हृदयासाठी हा काळ सोन्याचा आहे. फेब्रुवारी चंद्र आणि शुक्राच्या युतीमुळे प्रेमभाव जागृत होणार. त्यांचं नातं मागील महिन्यात तणावात होते, आता समजुतीच्या प्रकाशात पुन्हा फुलणार आहे. जोडीदाराशी संवाद अधिक गहिरा होईल. काहींना साखरपेढा किंवा विवाहाची गोड बातमीही मिळू शकते. एकट्या व्यक्तीला आकर्षक सुसंस्कृत साथीदार भेटण्याची प्रबळ शक्यता आहे. हा काळ सांगतो जे हरवलं होतं ते परत मिळणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये प्रेमाचं नवं पर्व सुरू होणार आहे. आरोग्य आणि मानसिक शांतता. फेब्रुवारीपासून शरीर आणि मन दोन्ही स्थिरतेकडे जातील. जानेवारीचा ताण आता विरघळेल. शारीरिक आरोग्य सुधारेल आणि मानसिक शांतता परत मिळेल. झोपेचे वेळापत्रक नियमित ठेवा. सकाळी थोडा योग आणि प्राणायाम करा. ओम नमः शिवाय किंवा ओम श्री गुरुदेव नमः जपाने मन शुद्ध ठेवा. तुमचं आरोग्य तुमचे नव्या प्रवासाचं इंधन आहे, म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. दैवी शक्तीचे संकेत, भाग्य जागृत होत आहेत. या काळात तुम्हाला सतत जाणवेल काहीतरी तुमचं मार्गदर्शन करतायत. कधी अचानक एखादा फोन, एखादं वाक्य किंवा एखादं स्वप्न ते तुम्हाला योग्य निर्णयाकडे नेतील. हीच दैवी शक्ती आहे जी तुमचं नशीब आता नव्याने घडवणार आहे. शनी तुम्हाला संयम शिकवतो, गुरु तुम्हाला दिशा देतो आणि बुध तुमचं हृदय आणि बुद्धी यांच्यातील संतुलन पुन्हा स्थिर करतो. म्हणून लक्षात ठेवा, विस्फोट नेहमी नाशाकडे नसतो, तर कधी कधी तो नवविश्वास निर्माण करण्यासाठीही असतो. या नव्या विश्वात तुमच्या आयुष्याचा शिल्पकार आहात. प्रत्येक सकाळी आरशात स्वतःकडे बघा आणि म्हणा, मी बदललो नाही, मी जागा झालोय. धन्यवाद. कन्या राशीच्या मित्रांनो, हा प्रवास लक्षात ठेवा, कारण हे 4 टप्पे तुमचे पुढील आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार आहे. ही आध्यात्मिक माहिती आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.